नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 वार आहे बुधवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण वंदे भारत एक्सप्रेस, सेक्युलर कारागृह, सांची तुपा आणि निधी कंपनी या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती वंदे भारत एक्सप्रेस किंवा ट्रेन 18 संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज या ठिकाणी पाहूया। 16 वंदे भारत कारखान्यातच उभ्या। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी वंदे भारत चालवण्यासाठी आपल्याला एक फिजिबल मार्ग पाहिजे। ते मार्ग सध्या आपल्याकडे अवेलेबल नाहीये। त्याचबरोबर जे सध्याचे रूळ आहेत किंवा पटरी आहे त्या पटरीला या ठिकाणी अद्ययावत करणं गरजेचं आहे। तेही त्याचं अद्ययावतीकरण या ठिकाणी झालेलं नाहीये आणि या ठिकाणी आधुनिक सिग्नल व्यवस्थाही इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे। परंतु या काही कारणामुळे या ठिकाणी सध्या आपण एकूण 16 वंदे भारत ट्रेन या निर्माण केल्या आहेत आणि त्या सध्या रुळावर येणं बाकी आहे। हे तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून माहिती असणं आवश्यक आहे। या न्यूजला धरून सरळ जे काही आपला प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। वंदे भारत एक्सप्रेस, ज्याला या ठिकाणी आपण ट्रेन 18 याही नावाने ओळखतो, पहिल्यांदा कधी सुरू झाली? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी MPSCचा आवडता प्रश्न आपल्याकडे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतामधील पहिली वंदे भारत ट्रेन ही 2019 साली सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय डी। प्रश्न क्रमांक 2 वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग किती आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही वंदे भारत ट्रेन आहे या ट्रेनचा मॅक्झिमम म्हणजेच कमाल जो काही वेग आहे तो आहे 160 किलोमीटर प्रति तास। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी। मित्रांनो, अलीकडील काळामध्ये भारत सरकारने जी काही भारतीय रेल्वे आहे त्या भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या ठिकाणी भर दिला आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी ट्रेन 18 किंवा जिला या ठिकाणी आपण वंदे भारत ट्रेन म्हणतो ती वंदे भारत ट्रेन या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। वंदे भारत ट्रेन ही एक सेमी हाय स्पीड ट्रेन आहे। सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणजे या ठिकाणी ज्या ट्रेनची गती 160 ते 200 किलोमीटर प्रति तासच्या आत असते त्याला या ठिकाणी आपण सेमी हाय स्पीड ट्रेन असे म्हणतो। त्यानंतर आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे, जिला की या ठिकाणी आपण हाय स्पीड ट्रेन म्हणतो, जिची की गती प्रति तास 500 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते। मग या ठिकाणी भारतामध्येही एक बुलेट ट्रेनचं कार्य सध्या सुरू आहे, ती म्हणजे अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन, जिचे की कार्य या ठिकाणी प्रगतीपथावर असलेलं आपल्याला दिसतं। एकूण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भारत सरकारकडून आधुनिक काळामध्ये ज्या कोणत्या सोयीसुविधा युक्त पॅसेंजर ट्रेन नागरिकांसाठी आवश्यक आहे त्या ट्रेन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी केलं जात आहे। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी सेक्युलर जेल संदर्भात आहे, जो की या ठिकाणी आपल्याला अंदमान निकोबार या भागामध्ये दिसतो। सरळ जो काय प्रश्न आहे प्रश्न पाहूया। पोर्ट ब्लेअर मधील सेक्युलर कारागृहाबद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 हे ब्रिटिश राजवटीत राजकीय कैद्यांना राहण्यासाठी बांधण्यात आले होते। नंबर 2 तुरुंगाला वेगळेपणामुळे काला पाणी असेही म्हणतात। विधान 3 हे प्रामुख्याने 19व्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिशांनी वापरले होते। वरीलपैकी किती विधान बरोबर आहेत? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की आधुनिक भारताचा जो काही आपला इतिहास आहे त्या इतिहासामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी हे जे राजकीय कैदी आहेत या कैद्यांना याच काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती। या काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार या ठिकाणी जे काही जेल आहे त्याला या ठिकाणी सेक्युलर जेल म्हणतात आणि या ठिकाणी ब्रिटिशांनी राजकीय कैद्यांना ठेवले होते। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या तुरुंगाला काळा पाण्याची शिक्षा किंवा काळा पाणी तुरुंग याही नावाने ओळखतात, म्हणजे विधान 2 ही या ठिकाणी आपल्या समोर बरोबर आहे। या तुरुंगाचा वापर मित्रांनो ब्रिटिशांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला न करता 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे लेटर पिरियड मध्ये केलेला आपल्याला दिसतो। म्हणजे विधान क्रमांक 3 या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। वरील 3 विधानापैकी केवळ आपली 2च विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील
पर्याय बी केवळ 2 विधाने बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी सांची स्तूपा संदर्भात आहे. सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. सांची स्तूपातील सातवाहन घराण्याच्या योगदानाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. ज्यामध्ये विधान क्रमांक 1 स्तूपाभोवती तोरण म्हणजे द्वार जोडण्याचे श्रेय सातवाहन घराण्याला दिले जाते. विधान 2 सातवाहन राजांनी सांची येथे नवीन स्तूप बांधले. नंबर 3 सातवाहन निर्मिती तोरणावरील कोरीव कामात शाही विजय आणि युद्धांची दृश्य या ठिकाणी आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही सातवाहन घराणे होते या सातवाहन घराण्याने बौद्ध धर्मीयांना राजाश्रय दिला होता. म्हणजे या ठिकाणी जे काही स्तूप आहे त्या स्तूपाला तोरण म्हणजे द्वार निर्माण करण्याचे जे काही श्रेय आहे ते या ठिकाणी आपण सातवाहन राजघराण्याला देऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे. सातवाहन राजांनी सांची या ठिकाणी कोणतेही नवीन स्तूप बांधलेले नाहीये, परंतु या ठिकाणी ऑलरेडी जे काही स्तूप होते त्यांचं नवीकरण आणि किंवा त्यांचं जे काही अपग्रेडेशन आहे ते अपग्रेडेशन करण्याचं कार्य मित्रांनो या ठिकाणी सातवाहन राजांनी केलं होतं. म्हणजे विधान 2 या ठिकाणी आपलं चुकीचं राहील आणि विधान 3 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील. या ठिकाणी सातवाहन निर्मिती जे काही तोरण आहे त्या तोरणावर कोरीव काम केलं जायचं. या कोरीव कामामध्ये ज्या काही जातक कथा आहेत ज्यामध्ये बौद्धकालीन ज्या कथा आहेत त्यांचं कलेक्शन या ठिकाणी कोरलं होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही बौद्ध धर्म शिकवण आहे त्याचं कोरीव काम या तोरणावर केलेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी शाही विजय असतील किंवा युद्धाची जी काही दृश्य आहेत यांचं कोरीव काम केलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजेच विधान 3 या ठिकाणी चुकीचं आहे. तर वरील 3 विधानामध्ये केवळ क्रमांक 1 चं विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया पुढचा प्रश्न निधी कंपनी संदर्भात जो की मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 च्या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. सरळ प्रश्न पाहूया. भारतातील निधी कंपन्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. ज्यामध्ये विधान क्रमांक 1 ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे नियंत्रित केले जातात. नंबर 2 निधी कंपन्या त्यांच्या सभासदांमध्ये कर्ज आणि कर्ज देण्यास प्रोत्साहन देतात. विधान 3 निधी कंपन्यांना निर्मितीसाठी किमान 10 लाख भांडवल आवश्यक आहे. वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारच्या मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. सर्वप्रथम जी काही विधान आहे त्या विधानांची चर्चा करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे की निधी कंपनी आपण नेमकं कशाला म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक्स नावाची एक निधी कंपनी आहे. या एक्स नावाच्या निधी कंपनीचे 100 सदस्य आहेत. या ठिकाणी हे जे सदस्य आहेत यापैकी काही सदस्य हे निधी बँकला कर्ज देतात आणि काही सदस्य हे निधी बँककडून कर्ज घेतात. कर्ज देणारे आणि कर्ज घेणारे हे या ठिकाणी निधी बँकचे सदस्य आहेत. मग या ठिकाणी निधी बँक काही व्यक्तीकडून कर्जाने पैसा घेते आणि निधी बँक किंवा निधी कंपनी याच ठिकाणी तो पैसा त्यांच्या सदस्याला व्याजाने देते. म्हणजे अशा प्रकारची जी काही अरेंजमेंट आहे ज्या संस्थेमध्ये असते त्याला या ठिकाणी आपण निधी कंपनी असे म्हणतो. आणि निधी कंपनी इट इज अ नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आणि जे काही नॉन बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात किंवा कंपनीज असतात त्यांच्यावर RBIचं नियंत्रण नसतं. म्हणजेच विधान क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. विधान क्रमांक 2 जसं की आपण चर्चा केली की निधी कंपन्या या ठिकाणी त्यांचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडून कर्जाने पैसा घेतात आणि त्यांच्या सदस्यांना तो कर्जाने देण्याचं कार्य करतात. म्हणजे विधान 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. विधान 3 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे. जर एखाद्या समूहाला व्यक्तीला निधी कंपनीची निर्मिती करायची असेल तर किमान 10 लाख भाग भांडवल असणं आवश्यक आहे. म्हणजेच वरील जी काही आपली 3 विधानं आहेत त्या 3 विधानामध्ये आपली 2 विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहणार आहे पर्याय बी केवळ 2 विधाने बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 18 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट ही तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.